नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये मी मनी प्लॅन्टचं रोपं कसे तयार करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मनी प्लॅन्टची फांदी घेतली आहे, त्याचे कटिंग करते मी. मध्ये फुटवे असतात ना, उसाला कसे फुटवे असतात तसे मनी प्लॅन्टला पण फुटवे असतात, जॉईंट असतं. तर ते जॉईंटचे मी तुकडे तुकडे केलेले आहे. जॉईंटमध्ये ठेवलं, साईडने तुकडे तुकडे करून घेतलेले आहे. मनी प्लॅन्टचं झाड आहे हे आमचं, एवढं मोठं आहे आणि हे असे तुकडे केलेले आहे. मनी प्लॅन्ट फुटवा असं नाव दिलं. ते सगळे फुटवे आहे ना, मी मातीमध्ये गाडून ठेवले असे. तर हे मी नवीन पद्धतीने बनवलेलं आहे. तर मला सुचलं, आयडिया आली, मग मी तसं करण्याचा प्रयत्न केला. मी पहिल्यांदाच केलं आहे. तर 1 महिन्यानंतर आहे ना, त्याला असे कोंब आलेले, जे आपण फुटवे मातीमध्ये टाकले होते ना, तर त्याला आहे ना असे कोंब आलेत. 1 महिना लागला. मनी प्लॅन्टची फांदी तोडून त्याच्यामध्ये फुटवा ठेवून साईडने कट करून नंतर मग ते मातीमध्ये बुजून ठेवलं, गाडून ठेवलं, टाकून ठेवलं 1 महिन्यासाठी. आणि 1 महिन्यानंतर बघितलं तर त्याला कोंब आलेले होते. तर हे मी करून बघितलं. कोंब आलेले आहेत. आजपर्यंत काय कुणी रोपं तयार केलेले नसतील असे, तर मी करून बघितले, तर मला पण जमलेले आहे. तर आता आपण मनी प्लॅन्टचे असे रोपं बनवू शकतो. मग आता मी इकडं घेऊन आले शहराच्या ठिकाणी सगळे. आणि आमची मनी माऊ आहे राणूबाई, ती पण मला मदत करू लागते. माती घेतली आणि छोटेच हे होतं ना कोंब, तर मग मी छोटेच ग्लास घेतलेले. नंतर मग मी ना मातीमध्ये घालणार आहे, ते म्हणजे पिशव्यांमध्ये लावणार आहे, ग्रो बॅगमध्ये. तर सध्या मी ग्लासांमध्येच माती भरली आहे. मी ग्लासांमध्येच माती भरली आहे आणि त्याच्यामध्ये हे कोंब लावणार आहेत. तर माती घेतली, कोंब घेतलेले आहेत, धुवून घेतले चांगले आणि साईडने कटिंग केलेले आहे. हे कटिंग केलेला भाग आहे वेस्ट आणि हे कोंब आहेत. तर आता हे कोंब मी ते ग्लासांमध्ये मातीमध्ये लावणार आहे. तर हा मी नवीन प्रयोग केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला मी नवीन केलेला प्रयोग? मनी प्लॅन्टचे रोपं तयार केलेले आहेत. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या सगळ्या सपोर्टमुळे माझं चॅनल गावाकडचे नेचर चॅनल मोनो झालेलं आहे. तर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट लवकरच मी चांगल्या व्हिडिओ घेऊन येणार आहेत. तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा. नवीन माहिती तुम्हाला मिळत राहील. आणि मेन म्हणजे ते घंटीचं बटन दाबा, म्हणजे त्याच्यामुळं तुम्हाला मी नवीन टाकलेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल लगेच. माती टाकते, लावून झाल्यानंतर माती टाकली. मग मी बाहेर ठेवलं ग्रिलमध्ये आणि 8-15 दिवसामध्येच असे तयार झालं मनी प्लॅन्ट. खूप छान आणि जाड फांदीला पण झालं. तर मग मी गणपतीमध्ये गेलेली ना, तर गणपतीमध्ये मी त्यांना हेच भेट म्हणून दिलेलं. तर बऱ्यापैकी मी वाटून झालेलं आहे. आता मी परत तिकडं मातीमध्ये ठेवून आलेली आहेत गावी.
तर हे आता सध्या एवढेच राहिलेले आहेत. तर हे मी ग्रो बॅगमध्ये लावणार आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. माझा प्रयोग यशस्वी झाला आहे आणि आता मी पुन्हा तयार करणार आहे. गावी मी पुन्हा मातीमध्ये फुटवे, मनी प्लॅन्टचे फुटवे ठेवून आलेले आहेत. तर आता मी जाईल ना तर त्याला कोंब आलेले असेल आणि आता याच्यानंतर माझे परमनंट चांगले झाडं तयार होतील. हे फर्स्ट टाईम होता म्हणून प्रयोग केला, प्रयोग सक्सेस झाला आपला. आमची मिनी माऊ आहे, मिनी माऊ पण आहे, तिथंच बसलेले असते, तिची आई पण तिथंच बसलेली असते. तर थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.